सभापती महोदय छापल्याप्रमाणे नाही, यामध्ये आता आपण उत्तरात म्हटलेले आहेत किंवा 2 GR आहेत. एक तुमच्या विभागाचा आहे आणि एक PWDचा आहे. आता एक GR 2016ला लागू झालं, एक 2018ला झालेलं आहे. आता नेमकं कुठचा GR तुम्हाला लागू आहे हा महत्त्वाचा भाग आहे एक. आणि दुसरी गोष्ट असं काय झालेलं आहे की हे तुमच्यात एका विभागामध्ये नाही, अन्य विभागांमध्ये पण PWDचा एक वेगळं GR आणि परिषदाचा वेगळं GR. तर ह्याच्यात स्पष्टता राज्यभरामध्ये यायला पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये आता ही जी तक्रार जी आलेली आहे त्याची काय साधी चौकशी तरी झाली आहे की नाही सभापती महोदय, हे मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येक विभागाच्या कार्यपद्धती वेगळी आहे. प्रत्येक विभागामध्ये निविदा प्रक्रिया पण वेगवेगळी आहे. आणि त्या याच्यामध्ये PWDच्या निविदा प्रक्रियेप्रमाणे निविदा करावी असं संबंधित तक्रारदाराचं म्हणणं होतं. पण हा GR आहे तो ग्रामविकास खात्याचा जो आहे, त्या ग्रामविकास खात्याच्या GRमध्ये वर्ग 4 पर्यंतचा जो आहे तो 1.50 कोटी रुपयेच्या निविदेमध्ये तो भाग घेऊ शकतो. तो वर्ग 4चा कॉन्ट्रॅक्टर तो आहे. आणि हे काम आहे ते 2 कोटीचं आहे आणि 2 कोटीचं काम 1.82 कोटीचं ते काम झालं. आणि हे काम होत असताना खास करून अशा प्रवृत्ती काय आहेत मी आपल्याला सांगतो. हे केस काय आहे आपण म्हणता ते वास्तव आहे. परंतु याच्यामध्ये कर्मातलं हे वर्ग तीर्थक्षेत्र आहे, याला 2 कोटी रुपये मंजूर झाले. सदर कामाची अंदाजपत्रक किंमत झाली ती 1.82 कोटी इतकी झाली. सदर कामाची ई निविदा पण झाली. ई निविदा झाल्यानंतर जो 2024चा GR आहे त्याप्रमाणे झाली. 4 लोकांनी या निविदेमध्ये भाग घेतला. 4 लोकांनी गणेश कन्स्ट्रक्शन, प्रशांत पैकेकर आहे, शिवनेरी कन्स्ट्रक्शन आहे आणि सुशील पताळे आहे. या 4 याच्यातनं शिवनेरी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे ग्रामविकास विभागाचे 2/12/2016चे वर्ग 4चे पंजीकरण आहे. आणि त्यामुळे 4 निविदापैकी छाननीमध्ये शिवनेरी कन्स्ट्रक्शन अपात्र झालं. ही निविदा उघडल्यानंतर हे बिलो 0.72 म्हणजे बिलो टेंडर आलं 0.72. आणि ते आल्यानंतर ते शिवनेरी कन्स्ट्रक्शननं त्याची तक्रार केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याचं हिअरिंग केलं. 1/4/2012 निकाल देऊन त्यांनी या शिवनेरी कन्स्ट्रक्शनला अपात्र केलं. आणि ते अपात्र केल्यानंतर जी गणेश कन्स्ट्रक्शनची निविदा आली ती पात्र झाली आणि त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला. जेव्हापासून हा आदेश देण्यात आला तेव्हापासून शिवनेरी कन्स्ट्रक्शन म्हणून जे ही कंपनी आहे किंवा ते रजिस्ट्रेशन आहे त्यांनी सातत्यानं काही ठिकाणी जाऊन तक्रारी करायचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी हे काम मलाच मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना पण ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला आत्तापर्यंत. आणि त्या अनुषंगानं बघितलं आपण या कॉन्ट्रॅक्टरनं करमाळा तालुक्यातली कामं केलेली आहेत. शिवनेरी कन्स्ट्रक्शननं मक्तेदार आहेत. झरे, पातुर्डी, वडशिवणे, सावळी, रावगाव, गौडरे, कोळेगाव या गावाचं जलजीवन पाणी पुरवठ्याचं काम घेतलं. ते अर्धवट आहे, पूर्ण झालं नाही. लोकांनी आंदोलन केली, आमसभा झाली. आमसभेमध्ये लोकांनी तिथं येऊन दंगा केला. त्याच कॉन्ट्रॅक्टरनं पुन्हा जलसंधारण विभागाची कामं घेतली. पोत्रे क्रमांक 1, पोत्रे क्रमांक 2, पोत्रे क्रमांक 3, पोत्रे 4, कोर्टीचा एक आहे, अर्जुननगरचा आहे, सालसेचा आहे, केजचा आहे, KL आहे, कासार KMचा आहे. या सगळ्या पाझर तलावाची कामं घेतली. त्यातली 2च चालू केली, बाकी एकही काम चालू केलं नाही. एवढी कामं त्याच्याकडे असताना ही कामं त्यांनी पूर्णत्वाला नेली नाहीत, काही केलं नाही. फक्त जायचं, टेंडर भरायचं आणि प्रत्येक वेळी तक्रार करत राहायचा हा स्वभाव. असं मी स्पेसिफिक का सांगतो, लोकल आमदार ते तर तुमच्या पक्षाचे आहेत, नारायणआबा पाटील. त्यांनी आमसभेमध्ये ठराव घेतला की याला काही करा, ब्लॅकलिस्ट करा. ह्या कामं घेतो आणि कामच करत नाही. आमसभेचा ठराव पण माझ्या हातात आहे. तेव्हा अशा पद्धतीनं काय ठेकेदार आहेत, या ठेकेदार सातत्यानं दिसेल तिथं टेंडर भरायचं, आडवं जायचं, कॉम्प्रोमाइज नाही झालं की पुन्हा तक्रारी करायच्या आणि अशा पद्धतीनं लोकांना, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं. अशा पद्धतीची भूमिका हे सातत्यानं घेणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपण ही प्रक्रिया पाहून घ्या. मी सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाठवतो. ह्याच्यात काय अनियमितता झाले असेल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, आपण कारवाई पण करू. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं तर म्हणणं असं आहे की या ठेकेदारानं
ज्या ज्या ठिकाणी कामं केली नाहीत आमसभेनं ठराव घेतलेला आहे त्यांच्या विरोधात. हा तर एका तालुक्याचा आहे. बाकी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कामं घेतली त्याही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. अशा ठेकेदारांच्याच कारवाई केली पाहिजे या संदर्भात. त्यामुळे माझं सभागृहाला सांगणं या निमित्तानं आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन आपण करणारच नाही. पण तो जे तक्रारदारच चुकीचे आहे तर पुन्हा इथं येऊन तक्रार देणं, इथं चर्चा होणं हे मुळात चुकीचं आहे. सतीश पाटील. सभापती महोदय, मी वेगळा विषय मांडतो की ग्रामविकास खातं मोठं आहे. जवळजवळ 4.25 लाख किलोमीटरचे रस्ते आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास खात्याच्या अंतर येतात. परंतु आता एक ट्रेंड गेल्या 5-10 वर्षातला बघितला, 25-15चे निधी असेल किंवा ग्रामीण भागाचं नाही, आपण यंत्रणा ही PWD चूज करतो. आपण सुद्धा साहेब सभापती, माझ्या सकट सगळेजण, हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि तुमची यंत्रणा सुधारली पाहिजे. ते आणि म्हणून सचिन भाऊनी जे म्हणलं की PWDची नियमावली आणि ग्रामविकासची नियमावली बदल करा ना. तुम्ही आता PWDला 7 दिवसात टेंडर होऊ शकते शॉर्ट नोटीसवर, ग्रामविकासला का होत नाही? तशी क्वालिटी ग्रामविकासमध्ये का मेंटेन होत नाही? सगळ्यांना PWD यंत्रणा का पाहिजे असते? तर मला वाटते 4 लाख किलोमीटर किमान माझ्या माहितीप्रमाणे असतील रस्ते ग्रामीण भागामध्ये. तर यात एक धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहे का? सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा इथं मांडलाय तो खरा आहे. आपण सातत्यानं बघतो की जिल्हा परिषदेची यंत्रणा तशी खूप मोठी आहे आणि जिल्हा परिषदेचे जे इंजिनियर आहेत तेच PWD येतात, बदल्या तर आपापसात होत असतात. तरी पण बऱ्याचदा सगळ्या सदस्यांची मागणी असते की एजन्सी PWD असली पाहिजे. म्हणून ग्रामविकास खात्यानं निर्णय घेतलेला आहे. ग्रामविकास खात्याचं काम कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेकडूनच होईल, PWD कडून ते काम होणार नाही. पण या संदर्भात ज्या अडचणी आहेत, PWD जेव्हा काम होतं तेव्हा बिलाची प्रक्रिया सोपी आहे. 3 टेबलला जाऊन बिल होतं, आमच्याकडे 8 टेबलला जाऊन बिल होतं. क्वालिटीचा विषय आहे. क्वालिटीच्या संदर्भात आपण बघतो की मुख्यमंत्री सडक योजनेचे ज्या पद्धतीनं आपण क्वालिटी आपण मेंटेन करतो त्याच पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेच्या कामाची क्वालिटी आपण आता मेंटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तसं आपण GR पण आपण या निमित्तानं करतोय. आणि आपण जे म्हणलेलं आहे जे बिलाचे टप्पे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं हॅरेसमेंट होते सगळ्या ठेकेदारांची आणि मग ती एक बिल 8 टेबलला जातं आणि तिथून मग पुढे जाऊन मंजुरीला येतं. ते टप्पे कमी करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलेला आहे. तेव्हा आपण म्हणता ते खरं आहे. ग्रामविकास खातं या संदर्भात गांभीर्याने विचार करून स्पेसिफिक बिलकुल स्पेसिफिक सभापती महोदय, एकदम स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांनी या निरंजनचा ठिकाणी- प्रश्न असल्यामुळे तुम्हाला बोलायला दिलंय. साहेब स्पेसिफिक आहे की त्याला वाव भेटाना ना प्रश्न मंत्री विचारला महोदयांनी कबूल केलेलं आहे त्या कंत्राटदाराला दिलेली कामं त्या ठिकाणी झाली नाहीत. आमदारांनी आमसभेत ठराव केला आहे, मग त्याला पाठीशी घालायचं कारण काय? कॉन्ट्रॅक्टरच तक्रारी करणार आणि ब्लॅकमेल करणार असतील तर मला वाटतं त्याला ब्लॅकलिस्टेड करून टाका का त्या कंत्राटदाराला. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की अशा या कंत्राटदाराचं जर रेकॉर्डवरच आपण बोलताय आमसभेत झालंय तर मग आपण त्याला पाठीशी का घालताय? तर त्याला आपण ब्लॅकलिस्टेड करणार का? नक्की सभापती महोदय, सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे आणि तुम्ही जे सगळं विषद केलं सभागृहामध्ये त्याच्या अनुषंगून चौकशी करून 8 दिवसात कारवाई करा. त्या अनुषंगानं आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे एक चौकशी अधिकारी आपण नेमू, त्याची चौकशी करू आणि यातली जी वास्तवता तपासून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला गरज पडली तर ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 6, 4666